प्रवेशासंदर्भातली अखेर त्यांचा भाजप प्रवेश झालाय। विशेष म्हणजे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना सकाळपर्यंत कल्पनाच नव्हती। त्याच बावनकुळेंच्या उपस्थितीत बडगुजरांचा प्रवेश झाला। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण हे देखील यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना बावनकुळेंनी आज होणाऱ्या पक्षप्रवेशाची माहिती नव्हती, उद्या किंवा परवा मंडप टाकून पक्षप्रवेश करायचा होता हे स्पष्ट केलं। दरम्यान मनभेद नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा विरोध कायम असतानाही त्यांना प्रवेश देण्यात आलाय। या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपच्या गोटात नाराजी असल्याचं समोर आलं। कोविड काळामध्ये 45 रक्तदान शिबिर घेऊन 2361 बॉटल हे मी सिव्हिल सर्जनला दिलेत। त्या काळामध्ये कोणी बाहेर येत नव्हतं। त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी जे ते काम केलं, परंतु अचानक नीतीने घाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली। पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंनी सकाळी बडगुजरांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारलं असता नेमकं काय सांगितलेलं आणि आता पक्षप्रवेशाच्या वेळी बावनकुळेंनी नेमकं काय वक्तव्य केलं ते बघूया। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला। खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊंनी आज ठरवलं। त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता तो उशीर झाला, कारण आरोडी कॅबिनेट चालली, मंत्रिमंडळाची बैठक चालली। आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून, बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करावा अशी माझी इच्छा होती। तर भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात आपल्याला कल्पना नव्हती असं म्हटलं। मात्र मंगळवार हा प्रवेशासाठीच असतो असंही त्यांनी सांगितलं। त्यानंतर ते पक्षप्रवेशासाठी उपस्थित होते। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। पण मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो, त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर, कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत। त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल, त्यामुळे दुपारच्या नंतर हो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गुलदस्त्यात असतात। त्यामुळे गुलदस्त्यात असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या गुलदस्त्यात राहणं पण फार गरजेचं असतं। त्यामुळे 3 वाजता आपण ठरवू। दरम्यान नाशिकमध्ये शिवसेना अभेद्य आणि मजबूत आहे, बडगुजर वगैरे आमच्यासाठी फार लहान विषय आहेत अशी टीका केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी। ते आमच्या पक्षात नाही, जे आमच्या पक्षात नाही त्यांच्यावर ते आम्ही का मत व्यक्त करा। मी मत व्यक्त करणार, आमच्या पक्षात ते होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं एवढंच मी सांगू शकतो। ते आता त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय आमच्यासाठी काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचं होतं त्यांना दूर केलं।